नाही, मुख्यतः सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो. आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला. हे स्पष्ट दिसून आलं. आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत. 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेतेगण, आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले, तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड ह्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांच्या आभारी. एक भावनिक प्रश्न काही असते तर काय वाटतं? नाही, खरं सांगायचं म्हणलं तर काँग्रेस पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विशालजी पाटील आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना उभं केलं, ताकदीने आम्ही लढलो. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं यश आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि जयंतराव पाटील साहेबांनी एकमेकांच्या प्रचारात चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आणि या निवडणुकीमध्ये थोडंसं भावनिक विषय होता आणि ऋषिकेश लाड माझे भाचे जरी असले तरी ॲक्टिव्ह आहेत, तरुण आहेत, लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही उपाध्यक्षपदाची संधी दिली, जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. मला खात्री आहे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू आणि खात्री आम्हाला की प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथले प्रश्न सोडवू. आज आनंद झाला असता निश्चित स्वरूपात. आज भारतीताई असती तर हे आनंद मोठा असता आणि एक भाऊ म्हणून मलाही आनंद आहे की आज म्हणजे त्यांच्या मुलाला, माझ्या भाचाला आज सदस्य केल्यानंतर उपाध्यक्ष करण्यामध्ये मला आणि आम्हा सगळ्यांना मोठं यश मिळालं. त्यामध्ये जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं. आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं. अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला. आमिषं दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांसुद्धा त्रास देण्यात आला. आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे ह्या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकूनसुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे. आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार. आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला. ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय. ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे. आणि त्यामुळे आता ह्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, ह्या निवडणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. थँक्यू. बरं, एक उल्लेख, अभिजित पाटील तिने एक सदस्य असताना सुद्धा महाविकास आघाडीबरोबर
खंबीरपणे उभे राहिले म्हणून त्यांचा विशेष उल्लेख आणि आभार. नेमकी कशी घटना घडली आणि काय कसं शक्य झालं? जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले. पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती. त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे. मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला, आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.